नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवऱ्याने बायकोच्या अंगावर गाडी घालून केले तिला ठार. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्यातील असून तेथील समाधान सुरळकर हे पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते. ते त्यांची बायको सविता हिच्यासह पुण्यामध्ये राहायचे. त्यानंतर त्यांना 2 मुले झाली. दोन्ही मुले हे शिक्षण घेत होती, पण गेल्या काही वर्षापासून त्या दोघा नवरा बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून भांडणे होऊ लागली. त्यांचे कधीकधी होणारे वाद आता नेहमीच व दररोज होऊ लागले. त्या दोघा नवरा बायकोमध्ये पडलेली दरी ही आणखीनच वाढत गेली होती. त्यामध्ये त्या दोघांच्याही नातेवाईकांनी मध्यस्थी केली, मात्र ती मध्यस्थी काही फार काळ टिकली नाही. त्या दोघा नवरा बायकोमध्ये सतत मतभेद वाढतच गेले. कौटुंबिक वादात कोणीही माघार न घेता समाधान याने 2019मध्ये आपले राहते घर सोडले आणि त्याने पुण्यामध्येच भाड्याच्या घरामध्ये राहणे पसंत केले. समाधान याने कुटुंबाच्या जबाबदारीतून पळ काढला होता, तरी त्याची बायको सविता ही त्या मुलांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत होती. समाधान याच्याकडे त्याच्या राहत्या गावी शेती होती. ती शेती आपला नवरा समाधान याने एकट्याने विकू नये म्हणून सविताने त्या शेतीच्या सातबारावर समाधानसह स्वतःचेही नाव चढवण्यासाठी उपविभागीय कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाच्या तारखा बुलढाणा येथे सुरू होत्या, त्यामुळे तारखेसाठी सविता ही नेहमी हजर राहत असे. 30 सप्टेंबर 2024 रोजी बुलढाणा येथील उपविभागीय कार्यालयात तारीख असल्याने व तारीख संपल्यावर सविता ही चिखली येथे आली होती. सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ती आपली मावस बहिणीसह बाजारामध्ये गेली असता समाधानचा भाचीचा मुलगा संतोष सुभाष इंगळे हा त्याच्या बायकोसह त्या ठिकाणी बाजार करीत होता. त्यावेळी सविता व संतोष यांची भेट झाली. पती पत्नीचे वाद सर्व नातेवाईकांना माहीत असल्याने त्या दोघांच्याही नातेवाईकांशी एकमेकांशी पटत नव्हते. यातूनच सविता व संतोष यांच्यामध्ये किरकोळ वाद झाल्यामुळे सविता सुरळकरने आपला मावस भाऊ केशव महाले यांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. तसेच त्या भांडणाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला तिने धाव घेतली. काही वेळेतच त्यांचे सर्व नातेवाईक पोलीस स्टेशनला जमा झाले. दोघांनीही परस्पर सामंजस्याने तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. संतोष इंगळे व सविताच्या भांडणाबाबत समाधान याला माहीत झाले. बऱ्याच दिवसापासून तो आपल्या गावीच राहत होता. सविताने भाचीच्या मुलाशी वाद केल्याने समाधान याला आपल्या बायकोचा खूपच राग आला. आता हा नेहमीचा खेळ एकदाचा संपूनच टाकतो असा राक्षसी विचार समाधान याच्या डोक्यात आला. पोलीस स्टेशनला वाद मिटत असताना समाधान सुरळकर याने त्याची बेलेनो गाडी घेऊन पोलीस स्टेशनसमोर येऊन तो थांबला. संतोष इंगळे व सविता यांचा वाद नातेवाईकांनी निपटला. रात्री 10 वाजताच्या सुमारास सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले असता सविता ही तिचा मावस भाऊ केशव यांच्या मोटरसायकलवर बसली. पोलीस स्टेशन बाहेर मोटरसायकलवरून ते निघतात समाधान याने आपली गाडी घेऊन त्या दुचाकीचा पाठलाग तो करू लागला. केशव महाले हा दुचाकी घेऊन तहसील चौकाकडे जात असताना त्याच्या मागे बसलेल्या सविता हिच्या लक्षात आले की तिचाच नवरा समाधान हा वेगाने आपला पाठलाग करीत आहे. हे लक्षात येताच तिने केशव महाले यांना सांगितले की दादा, आपली गाडी बाजूला घे, माझा नवरा वेगाने गाडी घेऊन आपल्या मागे येत आहे. तिने असे आपल्या मावस भावाला सांगितले. त्यामुळे केशव याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला तो लावू लागला. त्याचवेळी समाधान याने कोणताही विचार न करता
त्या दुचाकीस जोराची धडक देऊन तो तेथून निघून गेला. त्याच्या या गाडीच्या धडकेने सविता ही रस्त्यावर फेकल्या गेली. सविता ह्या रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडल्या होत्या, तर केशव महाले हे सुद्धा जखमी झाले होते. हा अपघात पाहून तेथील काही लोक जमा झाले व त्यांनी त्या दोन्ही जखमींना त्वरित खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले. सविता यांच्या डोक्याला मार लागला असल्याने सविता यांची प्रकृती ही चिंताजनक होती. म्हणून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. चिखली पोलीस स्टेशनला केशव यांच्या जबाबावरून समाधान सुरळकर वय वर्ष 59, संतोष इंगळे वय वर्ष 29 यांचे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सविता हिच्यावर उपचार सुरू असताना 2 ऑक्टोबर 2024 रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिखली पोलिसांनी संतोष इंगळे याला ताब्यात घेतले. मात्र समाधान सुरळकर यास पोलीस पकडण्यात गेले असता तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेरीस चिखली पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने छत्रपती संभाजीनगर येथून समाधान सुरळकर यास ताब्यात घेतले. नवरा बायकोच्या टोकास गेलेल्या वादाचा शेवट बायकोच्या खुनाने झाला व दोन्ही मुले आईवडिलांच्या प्रेमाला मुकली आहे. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.